नमस्कार मित्रांनो. विवांचं लग्न ठरलं खरं, पण लग्नाच्या मुहूर्ताच्या आधीच त्याचं किडनॅपिंग होतं आणि मुहूर्त टळताच त्याला सोडून दिलं जातं. विवानला आता पूर्ण संशय आहे की हे लग्न मोडण्यासाठीच कोणीतरी हा प्लॅन आखला होता. विवानला अडकवून अवनीला वाचवणारा हा धनराजच आहे का, की यामागे आणखी कोणाचा हात आहे? दुसरीकडे अवनी धनराजचे मनापासून आभार मानत आहे आणि भाऊक होऊन त्याला मिठी मारत आहे. विवान थेट अवनीच्या कॅरेक्टरवर आणि तिच्या भूतकाळावर बोट उचलतो. सर्वांसमोर तो अवनीच्या बाबांना सांगतोय की अवनीचं नक्कीच कोणासोबत तरी काहीतरी सुरू आहे. विवानने लग्न मोडण्याचा घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? अवनी स्वतःला निर्दोष करू शकेल का? अवनीचे बाबा अत्यंत रागात ड्रॉवरमधून बंदूक काढताना दिसत आहेत. आपल्या मुलीची बदनामी सहन न झाल्याने ते विवानवर गोळी झाडणार की आपल्या मुलीच्या आयुष्यात डवळाडोळ करणाऱ्या धनराजला संपवणार? हा बाबांचा राग कोणत्या थराला जाईल असं तुम्हाला वाटतं? लग्नाचा हा गोंधळ आता कोणतं नवं वळण घेणार? अवनी आणि धनराजचं प्रेम जिंकेल की अवनीच्या बाबांच्या बंदुकीची गोळी कोणाचं तरी बळी घेईल? तुम्हाला काय वाटतं? अवनीने धनराजला मारलेली मिठी विवानसमोर येईल का? मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ मालिका विश्वातील माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला लगेच क्लिक करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.